पाकिस्तानला जसा धडा शिकवला आपण, तर त्याबद्दल एक आनंद साजरा करण्यासाठी म्हणा किंवा एक पुन्हा देशभावना निर्माण व्हावी या उद्देशाने भाजपाने तिरंगा यात्रा प्रत्येक ठिकाणी काढली जाते. तर ती यात्रा काय आवश्यक आहे, कशासाठी ती यात्रा काढली जाते? आता सीज फायर झालेला आहे, युद्धविराम झालेला आहे, म्हणजे युद्ध अजून पूर्णपणे थांबलेलंच नाही, मग आत्ताच जल्लोष कशासाठी करायचा? अशा पद्धतीचे प्रश्न अमित ठाकरे यांनी विचारलेत. आणि त्याचं कारण स्वाभाविक आहे की या यात्रा काढू नयेत, काय गरज नाही आहे त्या यात्रांची. आता युद्ध विराम झालेला आहे, फक्त युद्ध पूर्ण संपलं की मग काय तो जल्लोष करा, अशा पद्धतीचा एक सल्ला जो आहे तो अमित ठाकरेंनी दिलेला आहे. पण असं पत्र लिहिताना ते हास्यास्पद ठरत जातं. कारण का शेवटी नरेंद्र मोदी लेवलचा माणूस जो आहे की जे आज पंतप्रधान आहेत, 3 टर्म ते पंतप्रधान झालेले आहेत, त्यांच्या स्वतःच्या ताकदीच्या जोरावर 300 खासदार जे आहेत ते संपूर्ण देशभरात निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती पत्र लिहिते तेव्हा लोक त्या अनुषंगाने तुलना करतात की बाबा ह्या व्यक्तीचं कर्तृत्व काय आहे,